काल रविवारी मी ही कोळंबीचा रस्सा केला. मिरची, धणे, कांदा, लसूण, खोबरं आणि ताज्या कोळंबीचा घरभर मस्त सुगंध पसरलेला होता. दोन्ही मुलांनी अगदी रशाचा सुगंध घेत अगदी आनंदात विचारलं, मम्मा आज कोळंबीचा रस्सा केलायस ना? मीही गालातल्या गालात हसले आणि क्षणाचाही विलंब न करता आठवला आजी लहानपणी करायची तो गरम गरम कोळंबीचा रस्सा. आणि भातात बोट बुडवून खाताना आजीची, वैशू अगं थोडं सावकाश खा अशी येणारी हाक. आजीचा हात आणि स्वयंपाक घरातलं टप्पोर ते लहानसं मातीचं भांड आणि त्यातून येणारा तो गरमागरम कोळंबी रश्याचा सुगंध, त्या एका घासात जी चव होती ना, हीच चव मी आजही शोधते. त्या कोळंबीच्या रश्यात फक्त कोळंबी नाही तर तिचं प्रेमही होतं. आता प्रेमाची चव कुठे मिळते का? हा, आजीच्या प्रेमाचा ओलावा मात्र जाणवतो. आणि त्यामुळेच कदाचित जेव्हा जेव्हा मी कोळंबीचा रस्सा करते तेव्हा तेव्हा तिची आठवण मात्र या रश्याप्रमाणेच अगदी रोज रोज पुन्हा पुन्हा मनात गरम होते.